मंडळाच्या वतीनं सर्व पदाधिकारी करावे असं मी त्यांना विनंती या सगळी या सत्कार त्यांचा वाढदिवस आहे असे संस्कार यांचा सत्कार मी आदरणीय शेळके साहेबांनी सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र खरात करतो यांना विनंती करतो लोकांनी त्यांना सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा किती मोबाईल एक तर फोटो नेट काढलाय आमच्या शिक्षकाच्या जाऊन पाय आपण सगळे शिक्षक सगळे जेवढे शिक्षक सगळ्यांच्या पाया पण सगळ्यांच्या गोड असा कार्यक्रम आहे. प्रत्येकाच्या प्रत्येकाला आनंद उत्सव साजरा करण्यासारखा आणि अतिशय संदीप सौदागर संदीप म्हटल्यामुळं आमचं नाव सौदागरच आहे. त्याचं संदीप इथं म्हणल्यामुळं म्हटलं तर तुमच्या लक्षात येणार नाही. सौदागरच्या मुलगे समता अतिशय चांगलं नाव ठेवलं आहे समता आणि त्या समतेच्या माध्यमातूनच सौदागरचं काम तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू असते. त्या संस्थाला मी प्रथमतः वाढदिवसानिमित्त तिला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. सांगली जिल्ह्याच्या अध्यक्षा नात्यानं जिल्हा नियोजन समितीच्या वतीने आणि आठवसाहेबाच्या वतीने तिला मनापासून शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ देवाश्री साहेब की ज्याने प्रत्येक आयुक्त साहेब की ज्याने रिटायर झाल्यानंतर सेवा करतात, परंतु रिटायरच्या व्हायच्या अगोदरपासून एक समाजाची नाळ म्हणून शेळके साहेबांनी काम केलेलं आहे. अशी एक सामाजिक दृष्टिकोनातून ते अजूनही कार्यरत आहेत. कालच त्यांची आमची भेट झाली आणि त्यांचा उद्देश त्यांनी कालच सांगितलं की आपण अकॅडमीच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी 400-500 मुलं घडवायचं काम आपण करतोय. अतिशय चांगलं काम आहे. ते आले शेळके साहेब त्यांचे बंधू विक्रमवीर म्हणावे नावच विक्रम आहे आणि अंगानं पण विक्रम असणारा तालुक्यात म्हणलं तर एवढा एकच विक्रम आहे असे विक्रम शेळके साहेब. त्याचबरोबर त्यांचे बंधू दिनगे म्हणजे सौदागरनं असा योगायोग आणलेला आहे की तिघं मला वाटतं घरीच एकत्र केव्हा तर वर्षात असते, परंतु एखाद्या कार्यक्रमाला तिघं भावानं आणलं हाच कार्यक्रम केलेला आहे. त्याच्याबद्दल संदीप सौदागर त्याचबरोबर माझ्याकडे आलेले आमचे ॲडव्होकेट आहेत, इंजिनियर आहेत आणि एक मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत MSCBचे की ते सुद्धा अतिशय प्रत्येक कार्यक्रमात हिरेल भागीर सामाजिक दृष्टिकोन ठेवून येणाऱ्या पैशात 1 रुपया मिळाला तर 60 पैसे समाजाला खर्च करायचं, 40 पैसे म्हणजे घर चालवायचं असा दृष्टिकोन ठेवून एक आमचे विनायक आयवळे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर या ठिकाणी आपले सदाशिव सावंत आहेत, एक लोटवडेचे खंदे समर्थक आणि त्यांचं आपलं या ठिकाणी सर्व ज्या ठिकाणी तुम्ही आलेला आहे. आणि हा तालुक्याचा आमचा कालच शेळके साहेबाचा विषय झाला. एक तालुका अध्यक्ष कसा असावा की एखाद्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला माणूस प्रत्येक ठिकाणी अडचणीत जातो पण एका दिवशी दिवस 4-4 दिवस हा एक कपड्यावर सुद्धा म्हणलं तरी सुद्धा खंडोबाच्या याला घाबरत नाही असा तालुका अध्यक्ष पुऱ्या पश्चिम महाराष्ट्रात मिळणार नाही. असं एक चांगलं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. निष्कलंक निस्वार्थ
कुणाची वाद नाही, वैर नाही, कुठल्या अधिकारी ब्लॅकमेल करणं मार्केट नाही. सगळे अधिकाऱ्याचे मला वाटतं राज्यात असं उदाहरण असेल की सगळे अधिकाऱ्याशी जुळवून घेणारा आणि सगळे अधिकारी तात्या म्हणणारा. तसा लहान आहे पण ते ह्याच्यापेक्षा डबल व्हायचे असणारी माणसं सुद्धा तात्या म्हणते ती. पण ही सुद्धा नाव कमवायला फार वेळ केला त्यांचा, पण फार कष्ट घेतलेलं आहे. अशा आपले खंडू तात्या या ठिकाणी सर्व माझे गावकरी सगळे बंधू आलेले आहेत. त्या ठिकाणी माझे सगळे कर्मचारी, सगळे शिक्षक बंधू आणि भगिनीनो आणि बालमित्रांनो, एक वाढदिवसाचं एक निमित्त असतंय. आपल्याशी संवाद साधून वाढदिवस प्रत्येक जण करतात. वाढदिवस केक कापून करतात, डीजे वाजवतात, डान्स करतात, परंतु एक आगळा वेगळा वाढदिवस हा तुमचा प्रत्येकाचा वाढदिवस झाला पाहिजे. त्या वाढदिवसानिमित्त काहीतरी अनुकरण केलं पाहिजे. आज आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून परवाच पाठीमागच्या मला वाटतं एक 5-6 महिन्यापूर्वी सौदागरनं त्यांच्या वाढदिवसाला वह्या वाटप केल्या होत्या, खाऊ वाटप केलं होतं. त्यांनी तोच परत वारसा जपून आपल्या मुलींचा वाढदिवस घरगुती न करता, घरात न गोडधोड करता, ज्या शाळेत शिकली त्या शाळेमध्ये एक चांगला उपक्रम आपल्याला राबवायचा आणि प्रत्येकाने राबवला तर मला वाटतं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचा आमचा विचार एकत्र जुळणं, एखाद्याचा वाढदिवस असणं, त्या शिक्षकांना ज्या शिक्षक त्या मुलींना शिकवतो, मुलांना शिकवतो, शिक्षक शिकवतो, त्या शिकवणीतून शिक्षकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामुळं या वर्गामध्ये मुलांचा वाढदिवस साजरा होत असतो. ह्या उंबरगाव ह्या खवसपूर या गावामध्ये एक चांगला उपक्रम सौदागरच्या माध्यमातून पंचशील त्यांच्या संस्था आहे त्या माध्यमातून राबवला. प्रत्येकाने असा कार्यक्रम राबवला तर आपलं गाव तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या नकाशावर येण्यापासून कोणी थांबणार नाही, कोणी राहणार नाही एवढं मला विश्वास वाटतो. या ठिकाणी ही शिक्षणाची जी गंगा आहे ती चांगल्या पद्धतीने चालू पाहिजे. ह्या खवसपूर गावामध्ये IPS अधिकारी, SP कुठलाही अधिकारी तुमच्या माध्यमातून घडला पाहिजे. अशा पद्धतीचं जिल्हा परिषद शिक्षण या ठिकाणी शिक्षकांनी द्यावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि या ठिकाणी हे आज मॅडम चाललेला आहे जो तुम्ही पहिल्यापासून जो उपक्रम राबवला, सांस्कृतिक उपक्रम राबवला, येणाऱ्या पालकांचं विद्यार्थ्यांचं जे स्वागत केलं पूर्ण राज्याने केलेलं आहे. असं खाजगी शाळेनं कुठल्याही खाजगी शाळेने केलं नाही. माझी विनंती आहे आपल्याला आणि शिक्षकांना आपण ह्याच्यापेक्षा पण जास्त वाढवण्यासाठी अनेक अधिकृत कार्यक्रम करा, सांस्कृतिक कार्यक्रम वेळेवर करा, जेणेकरून एखादा ड्रेस आता अजून ड्रेस मिळाला नाही पण एखादा ड्रेस तुम्ही चॉईस करा. समजा ड्रेस एखादा समजा शासनानं चांगलं दिलं नसेल तर या ठिकाणी बरेच पंचशील मंडळ आहेत किंवा अन्य मंडळ एक खाजगी शाळेत जसा ड्रेस असतो तसा सुद्धा ड्रेस देण्याच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करूया. आम्ही सुद्धा त्यामध्ये सहभागी आहे. पण जेणेकरून तुमची शाळा तालुक्यामध्ये एक नंबर आली पाहिजे अशा पद्धतीने प्रयत्न करा. जेणेकरून आपले जे आता प्लास्टिक माणसं येते समजा पुढारी येते ह्या पुढारीच्या माणसाने खवसपूरच्या माणसाने सांगोलमध्ये कुठल्याही मुलाला शाळेत खाजगी शाळेत न घालवता आपल्या शाळेत आले पाहिजेत. अशा दृष्टीने आपण एक संकल्प करूया आणि सगळ्या कसं आहे पुढारीची पोरं, अधिकारीची पोरं खाजगी शाळेत, घरात पुढारी पोरं खाजगी शाळेत, सरपंचाची पोरं खाजगी शाळेत, म्हणजे सर्वसामान्य मुलं जिल्हा परिषद नाही त्यांना विनंती करू तुमची मुलं जर इथे घातली तर आपला पट वाढणार आहे. पट वाढणार तर आपले विद्यार्थी वाढणार आहे. आज जे माणसं या क्लासरूम अधिकारी झाले, पुढं झालेत ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेत, खाजगी शाळेच्या माध्यमातून झालेलं नाही. KG 2G जे 4थीपर्यंत शिक्षण आहे ते इंग्लिशमध्ये असतं. 5वीत गेल्यानंतर त्या मुलाला मराठी येत नाही, त्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, बेचं पाडं येत नाही. ते हा संकल्प आपण या ठिकाणी खवसपूर गावात करूया आणि सांगोल तालुक्यात पूर्ण राबवावं एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद साहेब. असंच मार्गदर्शन आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. यानंतर